पण घाबरू नको, आपण दोघी जाऊया. काय बोलतेय तुझ्याशी? ट्रॅव्हलसाठी ॲज पर म्हणजे रोड ट्रिपसाठी काय काय कॅरी करावं? मेडिसिन सबसे पहले लहान मुलांची आणि आपलीही. हाँ, पहले मैं एडल्ट्स की बता देता हूँ, फिर बच्चों की बता देता हूँ. मोस्ट कॉमन आम्ही करतोय पॅक, मी हे दाखवते. हां, मोस्ट कॉमन पैरासीटामॉल, प्लेन पैरासीटामॉल कैरी करना फॉर फीवर. येस. एसिडिटी के लिए पेंटोप्रोजोल या फिर रैंटैक. अँटॅक ज्यांना जे सूट होईल. हाँ, साथ में एक इनो, इलेक्ट्रॉल. देन दिस इज कॉम्बीफ्लैम फॉर बॉडी एक. सर्दी अगर हो रही है और साथ में है वायरल फीवर जैसे लग रहा है तो सिनारेस्ट. अगर सिर्फ एलर्जी है, खुजली वगैरह हो रखी तो एलेग्रा 180 या 120 mg. साथ में अगर लूज मोशन हो रहा है विच इज वेरी कॉमन, तो डॉक्सीसाइक्लिन या फिर ट्रॅव्हलर्स डायरिया या फिर ऑफ्लॉक्सासिन. साथ में कुछ बैंडेड्स आणि अमरूसाठी मी हे नेहमी कॅरी करते. वी हॅव कोलिकेट. हाँ, कोलिकेट कोलिकेट, कारण लहान मुलांना खूप ॲसिडिटी आणि होऊन जातं कधी कधी त्यांना. अँड सिनरेस्ट, कारण ऑलरेडी खासते पोरगी, तर त्याच्यासाठी हे. अँड एक गोष्ट मी नेहमी कॅरी करते, आय डोंट नो इट इज इम्पॉर्टंट ऑर नॉट, बट म्युपरोसिन. कारण कधीही मुलांना लागतं तर काय म्हणतात त्याला, सोफ्रामायसिल वगैरे यूज करायच्या ऐवजी म्युपरोसिन लावा मुलाला. ओके, सो म्युपरोसिन मी नेहमी कॅरी करते, कारण का मस्किटो बाईट झाला किंवा काही खरचटलं बिरचटलं तर डाग नाही आहेत, आणि हे लगेच लावलं तर तिथेच्या तिथे बरं होतं. तर ही सगळी किट मी बनवते टू कीप इट इन द कार, बिकॉज आम्ही चाललो आहे रोड ट्रिपला. तर ही आहे सगळी पॅकिंग. ह्याच्यामध्ये सगळे अमरूचे औषध आहेत. हे मस्किटो रिपेलेंट खूप इम्पॉर्टंट आहे. हे आमचे ट्रॅव्हल मेडिकल किट आहे, विच इज ऑलवेज. हे 2 नेहमी गाडीमध्ये असतात. आणि हे सगळं कॉस्मेटिक आहे जे गाडीमध्ये जाणार आहे. अँड हे मेकअपचं सामान आहे. मी नेहमी सॅनिटरी पॅड्स ठेवते, बिकॉज जर का मी यूज नसेल करत तर कोणतरी माझ्यासोबत ट्रॅव्हल करत असेल त्यांना यूज होतं. ऑलवेज मॉइश्चरायझर कॅरी करा. अँड ही जी क्रीम आहे ही माझी सनस्क्रीन आहे, जी ट्रॅव्हलला मी यूज करते. अँड दिस इज अमरूची सनस्क्रीन, जी अगेन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी सगळं हा स्प्रे आहे. जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तेव्हा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचे स्किन प्युरिफाईड राहू दे, आणि हा स्प्रे चांगला आहे, म्हणजे काही घाण वगैरे असेल तर निघून जाते. बाकी सगळं नॉर्मल, लाईक लिप बाम आणि थोडीशी लिपस्टिक जे मी वर वापरते, अँड लायनर ऑब्वियसली. सनग्लासेस आहेत. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज सॅनिटायझर. काही असू दे, सॅनिटायझर. अँड मेकअप रिमूव्हर. आणि कधी कधी मला ड्रायनेस होतं तर मी मास्क लावते गाडीमध्ये. अँड हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज आफ्टर बाईट. ही मस्किटो बाईट क्रीम आहे, जी लहान मुलांसाठी खूप 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 युजफुल असते. बाकी तर अजून भरपूर पॅकिंग बाकी आहे. सो दिस इज मिनी पॅकिंग. ह्या बॅगमध्ये, ही बॅग ओपन होणार नाही आहे. ही बॅग डिरेक्टली डेस्टिनेशनवर ओपन होणार, म्हणून ह्याच्यामध्ये काही नाही आहे. सो दिस इज द मेकअप स्किन केअर बॅग. आणि ही माझी नॉर्मल हँडबॅग आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या ट्रॅव्हलसाठी लागणार आहेत. मला आता कंटाळा आला पॅकिंग करायचा, कारण आता कपडे पॅक करायचे आहेत. कॉस्मेटिक पॅक करायला मजा येते, बट कपडे, आणि असं नाही, मला आमच्या तिघांचे कपडे पॅक करायचे. तर हा सगळा पसारा लॉन्ड्रीचा इथे आहे. हे अमरूचे फक्त कपडे पॅक झालेले आहेत. आता बाकी सगळे कपडे पॅक करूया. तर युजली आम्ही काय करतो माहिती आहे, म्हणजे जेव्हाही आम्ही रोड ट्रिप भरपूर करतो. म्हणजे रोड ट्रिप्स, वी लव्ह रोड ट्रिप्स. आणि त्याच्यामध्ये काय होतं की आम्ही 1 दिवसमध्ये हॉल्ट घेतो. आता त्याच्यात सकाळी सकाळी लवकर निघावं लागतं. अँड लवकर निघताना ना सकाळी लोडिंग नाही होत गाडीमध्ये, तर आम्ही रात्रीच सगळं गाडीमध्ये लोड करून ठेवतो आणि सकाळी फक्त स्वतः जातो आणि गाडीत बसतो क्लीन वगैरे करून गाडी. सो दॅट्स आर सिस्टम ऑफ रोड ट्रिपिंग. बट पॅकिंग थोडी तल्लप बुद्धी लावून केली पाहिजे, कारण आम्हाला 1 दिवसाचे कपडे बाहेर पण काढून ठेवावे लागतील. तर आणि त्यात पेपरची पण पॅकिंग आहे. सो
थोडं डोकं लावलं पाहिजे पॅकिंगमध्ये. आता नेहमी जेव्हा आम्ही बाहेर जात असतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या फ्रीजमध्ये भाज्या असतात आणि त्या आल्यानंतर खराब होतात, कारण का आम्ही थोड्या जास्त दिवसांसाठी बाहेर चाललो आहे. म्हणून मी एक छान उपाय निवडलेला आहे, कारण का माझ्याकडे सॅलड खूप होतं. तर हे इतक्या भाज्या होत्या, भाज्या इन द सेन्स की बीट, आवळा, कॅरेट, या सगळ्या भाज्या ज्या आपण ज्यूस करून ठेवू शकतो. आणि इतका पोमोग्रॅनेटही आहे. तर मी ते या ज्युसरमध्ये ज्यूस करून ठेवणार आहे आणि ते फ्रीज करणार आहे वर, कारण का आल्यानंतर आपण ते पाण्यात घालून पिऊ शकतो कधीही. तर हे ज्युसर जे आहे, अगेन इट्स अन अगारो ज्युसर, आणि हे खूप सुंदर आहे, कारण का ह्याच्यामधले सगळा पल्प एकीकडे जातो आणि ज्यूस एकीकडे येतो अँड काही करावं लागत नाही जास्त. तर मी तुम्हाला दाखवते मी ते कसं करते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. ही सगळी असेंब्ली ऑलरेडी लावलेली असते. हे सगळे थोडेसे चॉप करून घ्यायचे आहेत. मी पीलही नाही केलं आहे बीटला, कारण का इव्हेंच्युअली ते ग्रेट म्हणजे ज्यूस होणारच आहे, तर पील करायचा काय अर्थ नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये टाकत जायचं असं बीट, असं 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 असं, हे सगळं काही ह्याच्यामध्ये टाकत जायचं बस. अँड आता माझा आवाज येणार नाही, कारण काय मशीनचा आवाज येणार. आणि आता या ज्यूसरचं सगळ्यात मस्त काम, जेव्हा हा ज्यूस बाहेर निघतो असा दिसतो. हा पूर्ण पल्प फ्री ज्यूस आहे. तर हे असे आईस क्यूब्स मी भरून आता फ्रीजमध्ये ठेवणार. डन. इधर मी शूट करते मध्ये, काय चाललंय तुझं? अरे मैंने बढ़िया चीज लेकर आया, तू आता सही. काय हा पसारा? पसारा काय है? पति कुछ करता है तो उसको पसारा बोलते हैं लोग. देख बट अच्छी है. देख तूने मुझे को बताया था ना कि तुझे कार में कैफे चाहिए, मतलब हमारी लॉन्ग ड्राइव में कुछ होना चाहिए. आई हैव मेड दिस कैफे फॉर यू. कम. मी टाइमपास म्हणून बोलत होते. बट ठीक है ना, तू आता देख बढ़िया हो रहा. सो दिस इज आइस बॉक्स. ओके. गॉट फ्रॉम Amazon. ओके. हम इसमें ऑलमोस्ट 6 रख सकते हैं लैक्टोस वाले, और आई कैन ऑल्सो ड्रिंक लैक्टोस, तो इश्यू नहीं है. ओके. आई हैव गॉट यू शुगर फ्री ड्रॉप्स. यस बिकॉज मी शुगर घेत नाही. एग्जैक्टली. और ये वनीला नाइस है. एंड सैशेस ब्रू एंड स्लीपी आउल आई गेस. ब्रू एंड बेल्जिला. ओके. ब्रू और पिला रखे हैं. ब्रू वी कैन ऐड एज मेनी एज वी वांट. प्लस गॉट योर न्यू मग जिसमें टेम्परेचर सेंसर भी है. ठीक है. नवरा असावा तर असा. मी त्याला फक्त असंच, कारण आम्ही खूप रोड ट्रिप्स करतो आणि त्याच्यामध्ये ना मला कॉफी लागते अँड मी लॅक्टोस इंटॉलरंट असल्यामुळे माझीवाली कॉफी सगळीकडे मिळत नाही. अँड मी कॉफी नाही प्यायल्यावरती त्रास ह्यालाच होतो, कारण मी खूप वो देखा पूरा का पूरा कार्यभार जो है वो पूरा क्रेडिट खा गई. कारण कचकच खूप करते मी, म्हणून त्याने लिटरली चलता फिरता कॅफे. प्लस वी कैन कीप एन आइस बॉक्स अगर ठंडी कॉफी चाहिए. नाही एवढं नाही, ठीक आहे बट एवढं आइस बॉक्स ओनली. आय नो दिस इज आइस बॉक्स. आय नो दिस इज आइस बॉक्स. इज रिअली गुड. म्हणजे ट्रॅव्हल ओनली लक्झरी. एवढा ग्रीन फ्लॅग शोधलाय की मी स्वतः रेड फ्लॅग झाली आहे माझ्या घरातल्यांसाठी पण. आता उद्या कॉफी पिऊया आपण छान वाली. टेस्टिंग चालली आहे कॉफी कॅफेची, कार्ड कॅफेची टेस्टिंग चालली आहे. कार्ड कॅफेची टेस्टिंग. आणि आपण अजून काही वापरलं नाही, फक्त बर्फ वापरलाय. बाकी अजून काही बाहेरचं नाही. बाकी सगळं आपण जे आहे तेच वापरलंय. आता टेस्टिंग आणि मग रिॲक्शन व्हिडिओ होऊ दे. काय पाहिजे? रिॲक्शन व्हिडिओ. ऍक्शन. रिॲक्शन देते मी. नॉट बॅड, व्हेरी गुड. नॉट बॅड से सीधे व्हेरी गुड गई. नाही, हे खूप छान आहे. कारण इट्स लाईक की तुम्ही कॅफेमध्ये बसून जी तुम्ही ऑर्डर करता ना तशी आहे फुल. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. उद्याचा व्लॉग खूप मस्त होणार आहे. आम्ही कसे ट्रॅव्हल करतो लोकांना वाटेल ना. इट्स अ व्हेरी गुड सिस्टम दॅट हाऊ वी ट्रॅव्हल. आय गेट टू ट्राय.
It's very good. It's very good. It's very good. Actually very good. Brew, मतलब brew was like unbrewing. Brew is brewing. Brew is brewing. कुछ नहीं चाहिए उसमें. Complete है वो. कंप्लीट आहे. पॅकिंगचा दुसरा टप्पा गॅजेट्स. कारण आम्ही तिथे माझ्या सासरी चाललोय तर आम्हाला जास्त गॅजेट्स लागतील. तर दोघांचे मॅक आणि आम्ही लाईट्सला नावं दिलेली आहे. दिस इज राधा, दिस इज रीमा, हा आमचा हॉली अँड किंडल वाचायला. हे एक्स्ट्रा स्टोरेज हार्ड डिस्कसाठी आहे. हा माईक आणि हा एक्स्ट्रा माईक आहे. एक्स्ट्रा माईक आहे. अँड दिस इज पॉवर बँक आणि ह्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. अँड अजून भरपूर पॅकिंग बाकी आहे. मला माहीत नाही माझा सिस्टम वियर्ड आहे की काय आहे, बट मी कुठेही लॉंग ट्रिपला जाताना आम्ही घर स्वच्छ करून जातो. ना लॉन्ड्री असते ना काही असतं. बाथरूम्स क्लीन असतात. सगळं क्लीन करून जातो फक्त. अँड इट्स जस्ट दॅट घरी आल्यावरती ना, प्रवासातून थकून आल्यावरती तुम्हाला हे नाही करावं लागत की अरे यार आता घर साफ करायचं आहे. म्हणून सकाळपासून आम्ही स्नॅपबेटला बोलवून आणि सगळं घर साफ केलं आहे. बाथरूम्स क्लीन केले आहेत. इवन लॉन्ड्री सगळी झालेली आहे की घरी येऊन परत लॉन्ड्री नाही होऊ शकत. अँड भांडी तर ऑब्व्हियसली आहे, डिशवॉशर. बट येस, द हाऊस शुड बी व्हेरी व्हेरी क्लीन. मी मखाण्याचा चिवडा बनवून घेतलेला आहे बिकॉज मखाने होते आणि लागतात. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून छानपैकी मसाला मखाण्यासारखं असं बनवून घेतलं आहे. एअर फ्रायरमध्ये. आम्ही आता रात्रीच गाडी लोड करून ठेवतो आहे. तर मी तुम्हाला एक छोटासा टूर देते की आम्ही गाडीमध्ये काय काय सोय करून ठेवलेली आहे. तर सर्वात अगोदर अमरू इथे झोपणार आहे म्हणून तुझ्यासाठी उशी, ब्लँकेट आणि तिचं एक सॉफ्ट आहे कारण कोझीनेस. दिस इज हर क्रिएटिव्हिटी किट. कारण तिला ऑक्युपाय ठेवणं हे आमचं महत्त्वाचं काम असतं. तर ह्याच्यामध्ये तिचे कलर्स, रीडिंग बुक्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे. इथे आहे सगळा चकना जो पूर्ण गाडीत आम्ही खाऊ उद्या. अँड हा आमचा कॅफेवाला जो आयटम आहे तो दिस. ह्याच्यामध्ये सगळे बेवरेजेस आहेत ते ठेवले बिकॉज मध्ये मध्ये कोण 17 वेळा उठणार. आणि या बेवरेजेसमध्ये प्रोटीन शेकही आहे. तर प्रोटीन शेक अँड प्लेट्स अँड स्पून्स बिकॉज खाताना. हे एवढी मागची सीट आहे. इथे बिस्लरी बॉटल्स वगैरे जे काय लागतात भरून ठेवलेले आहे. आता माझ्या इथे पण पाण्याची सोय वगैरे सगळे. हा आहे आमचा सेकंडरी स्क्रीन कारण अमरूला कधी कधी आम्ही मूवी लावून देतो. देर इज अ डस्टबिन ओव्हर देअर कारण इथे तिथे घाण करण्याच्या ऐवजी आम्ही डस्टबिनमध्ये घाण करणार. मयूरने सगळं मागे व्यवस्थित बांधून ठेवलं आहे कारण पेपर इथे येणार आहे आणि पेपरच्या अंगावर काही पडलं नाही पाहिजे. आणि ती खूप सुंदररित्या ट्रॅव्हल करते ते तुम्हाला उद्या कळेलच. तर दिस इज आर कार इज पॅक्ड. गुड जॉब मयूर, गुड जॉब. चला वर काहीतरी आहे गाडीमध्ये माझ्यासाठी मूवी बघायसाठी कारण मी झोपते. हो ना. पेपरला बघा, पेपर रोज बाहेर झोपते. उसको भरोसा नहीं, मेरे को छोड़ के चले जाएंगे तो आज बेडरूम में आएंगे. तो जो बेडरूम में आके वो जमीन में सो रही थी. मैंने बोला चल बेड लेकर इधर सो तू. हा ती इथे येऊन बसली. तिचा बेड बाहेर असतो नेहमी. बेबी ए बाळा तुला घेऊन जाणार. आणि वो इससे बैठ से डाली कशाला. इकडे काय झालं. इकडे तुला घेऊन जाणार आहे. आणि आम्ही पेपर तुला घेऊन जाणार त्याच्या. नको हे करू. चल जा. लापोश अपन इधर ही छोड़ के जा रहे हैं. लारोश नहीं लारोश आहे. चल जा बस ना. चल मी चटको. पेपर चल अपनी जगह. अब तो भी आ गया जा पेपर अब जाओ.